कल्पना करा, जर नाशिक शहरामध्ये अचानक एका दिवसाला लाखो भाविकांची गर्दी उसळली, कसं नियोजन करावं लागत असेल ते आपण जाणून घेणार आहोत श्री अण्णा पाटील साहेब यांच्या माध्यमातून. अण्णा, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. झिरो टू हिरो विथ अनिल येवले या पॉडकास्ट चॅनलमध्ये मित्रांनो आपलं सहर्ष स्वागत आहे. सिंहस्थाच्या पहिल्याच दिवशी अचानक लाखो भाविक जर आले तर अशा वेळी नेमकं कोणती भीती तयार होते? त्याच्यामध्ये जी भीती होती, पूर्वी रस्ते नाशिक मधले अरुंद होते, आता कॉरिडॉर करण्यात आलाय, रस्ते मोठे करण्यात आलेले आहे. म्हणजे जिथं मागच्या 12 वर्षापूर्वी चेंगराचेंगरीचा प्रकार झाला होता तो होऊ नये म्हणून आता आम्ही प्रशासनाने आणि मंदिर विश्वस्त परिषदेने दक्षता घेतलेली आहे. सुलभ असं दर्शन आणि गंगेवर त्यांना व्यवस्थित जाता यावं या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन केलेलं आहे आणि हे नियोजन अनेक वर्षापासून चालू आहे. प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये ज्या काही घटना घडल्या तर त्या घटनांमधून नेमकं नाशिककरांनी काय धडा घेतलेला आहे? प्रयागराज मध्ये ज्या घटना घडल्या त्याचं कारण वेगळं आहे. नाशिकमध्ये याच्यासाठी आम्ही AI तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. त्याचप्रमाणे गर्दीचं व्यवस्थापन आहे आणि आपत्कालीन जी यंत्रणा आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये इथं कामं येणार आहे. या सर्व ट्रस्ट आहेत, त्या ट्रस्टच्या अध्यक्षांनी, ट्रस्टींनी आपल्यावर हा जो विश्वास दाखवला, तर याच्या मागे नेमकं काय गमक आहे? गेल्या सिंहस्थामध्ये आम्ही सिंहस्थ परिषद आमची स्थापन नव्हती. या वर्षी नाशिक जिल्ह्यातले सगळे मंदिरांनी एकत्र येऊन आम्ही एक नाशिक जिल्हा देवस्थान विश्वस्त परिषद म्हणून स्थापन केलेली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये मंदिरांचं ह्या कामामध्ये काय योगदान असणार आहे, मंदिरांनी कुठल्या पद्धतीने कामं करायची आहेत, अनेक कामं मंदिर करू शकतं आणि मंदिराचे जे विश्वस्त आहेत ते मदत त्या ह्या कामासाठी करू शकतात. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. जे भाविक दर्शन घेण्यासाठी येतात त्यांना मंदिरही दिसतं, देवही दिसतो, पण अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पडद्यामागे असतात, ज्या भाविकांना कधीच दिसत नाही? पडद्यामागे हजारो कर्मचारी, स्वयंसेवक असतील, पोलीस असतील, होमगार्ड असतील, खाजगी सुरक्षा रक्षक असतील, असे जे 24 तास सेवा देणारे जे कर्मचारी आहेत ते ह्यामध्ये कुठेही समोर येत नाही, परंतु ते सतत आपलं काम करत राहतात. सिंहस्थ 2027 हा फक्त धार्मिक सोहळा असणार आहे की महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असणार आहे? हा नुसता धार्मिक सोहळा नसून महाराष्ट्रातलं जसं हे व्यवस्थापन, आदरातिथ्य या सिंहस्थाच्या निमित्ताने होणार आहे. सिंहस्थाच्या दरम्यान अचानक काहीतरी एक मोठी नैसर्गिक आपत्ती आली किंवा एक अचानक काहीतरी प्रसंग समोर आला तर आपण सर्वात पहिले कुणाला कॉल कराल? आपत्ती व्यवस्थापन म्हणून जे आम्ही एक निर्माण केलेली व्यवस्था आहे त्याच्यामध्ये फायर ब्रिगेड असतील, अँब्युलन्स असतील, अनेक यंत्रणा त्याच्यामध्ये आम्ही तयार केलेल्या आहेत. काही स्वयंसेवक असतील, खाजगी सुरक्षा रक्षक असतील, हे सर्वजण एकत्र येऊन त्यावेळेला ते सगळ्या गोष्टी करता पुढे येतील आणि ते स्वतः जीवावर उदार होऊन काम करतील अशी माझी अपेक्षा आहे. नाशिकमध्ये कालिका यात्रा ही खूप भव्य दिव्य आणि खूप मोठी असते, तर अशी काही घटना घडली का त्यावेळी आपली झोपच उडाली होती? विषय असा आहे की नवरात्र उत्सव मध्ये कमीत कमी रोजच्या रोज 2 लाख भाविक मंदिरामध्ये येत असतात. लोकांकडे फक्त कालिका दर्शन हाच एक मुख्य उद्देश असतो. त्याच्यामुळं आम्ही महिलांची रांग, पुरुषांची रांग अशी वेगवेगळ्या रांगा करत असतो. खाजगी सुरक्षा रक्षक असतील, पोलीस असतील, होमगार्ड असतील, यांची मोठ्या प्रमाणात नेमणूक केलेली असते. त्याच्यामुळं कुठं काय घडेल याच्याकडं बारीक लक्ष ठेवलं जातं, म्हणून ही यंत्रणा आमची 24 तास काम करत असते. कधी कधी असं होतं की नको ही गर्दी असं वाटतं आणि ह्या गर्दीचा कुठंतरी उद्रेक होईल आणि कुठंतरी स्फोट होईल असं वाटतं, परंतु कालिका माता हे सगळं कुठेही घडू देत नाही आणि याच्यात जे भाविक आलेले असतात हे धार्मिक दृष्टिकोनातून आले असतात, त्याच्यामुळे ते शांततेने दर्शन घेतात. सिंहस्थ दरम्यान लाखोने जे काही भाविक येणार आहे, तर अशी कोणती गोष्ट जी नागरिकांना धक्का लावू शकते? नागरिकांना माझी एकच विनंती आहे की सिंहस्थ हे
पूर्ण 1.5-2 वर्ष चालणार आहे. वेगवेगळ्या तारखाला कमीत कमी जास्तीत जास्त अशी गर्दी होणार नाही या दृष्टिकोनातून भाविकांनी सुद्धा नाशिकमध्ये आलं पाहिजे. अलाहाबाद सारखा फार मोठा परिसर हा नाहीये, हा गंगेचा किनारा आहे. तरी सुद्धा आम्ही काय केलंय की अनेक ठिकाणी रामघाटाची निर्मिती केलेली आहे आणि रामघाट जिथं जिथं भाविकांना स्नान करायचंय, आंघोळ करायची आहे, त्यासाठी आम्ही अशी एक म्हणजे त्र्यंबकेश्वर पासून तर थेट तो भाविक त्याच्यात शेवटपर्यंत नदीच्या म्हणजे गंगा गोदावरीच्या कोपऱ्यापर्यंत जाऊन तो दर्शन घेऊ शकतो ना आंघोळ करू शकतो. आता समजा उदाहरणार्थ त्र्यंबकेश्वरला जर जायचं असेल तर 15 किलोमीटर तळेगाव जो आहे त्या तळेगावच्या तिथंच एक मोठा पार्किंग लॉट तयार केलं जाणार आहे आणि तिथं जे बाहेरून येणारे हजारो वाहनं आहेत ते तिथं लावण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये येणारे जे भाविक आहेत ते जवळजवळ मुंबई नाका असेल किंवा त्या याचा परिसर असेल, पाथर्डी फाटा किंवा त्याच्या पुढच्या बाजूला मोठ्या प्रमाणात प्रत्येक रस्त्याच्या 10 ते 15 किलोमीटर लांब पार्किंग व्यवस्था असेल. तिथून भाविकांनी बसेस, ज्या महापालिकेने बसेस ठेवलेल्या आहेत त्या बसमधूनच शहरामध्ये प्रवेश करायचा आहे. त्याच्यामुळं पार्किंगची व्यवस्था ही कोलमडली जाणार नाही याची आमची खात्री आहे. पुढील सिंहस्थ या कुंभमेळ्यामध्ये नवीन काही इतिहास घडणार आहे की पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते? तसं जर बघितलं तर हा इतिहासच घडवणारा कुंभमेळा आहे. कारण 12 वर्षापूर्वी एवढं मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान नव्हतं. अनेक ज्या संघटना आहेत, अनेक डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, अनेक जे मंदिर आहेत आमचे, त्या मंदिरांचे स्वयंसेवक असतील, स्वइच्छेने त्याच्यामध्ये भाग घेणार आहेत. येणारा जो अतिथी आहे तो आपलाच आहे, आपल्यासाठीच आलेला आहे. ह्या दृष्टिकोनातून भाविकांना आम्ही मदत करणार आहोत. येणारे जे भाविक आहेत त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी असेल ते माफक दरात कसं उपलब्ध राहील, त्याचबरोबर जे काही अन्न भोजन त्यांना जर अचानक भूक लागली, त्यांना जी आवश्यकता असेल त्यावेळी दुकानदारांकडून त्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी नेमकं काय नियोजन केलेलं आहे? नाशिकमध्ये जवळजवळ 70 ते 80 मंदिरं शहरात आहेत आणि या मंदिरांच्या इथं आम्ही अन्नदान सुरू करणार आहोत. तिथं पाण्याची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल, अनेक आम्ही प्रत्येक ठिकाणी आता समजा उदाहरणार्थ कालिका मंदिर आहे. कालिका मंदिरमध्ये कमीत कमी 500 ते 1000 भाविक एका वेळेस इथं मुक्काम करू शकतील, राहू शकतील अशी आम्ही इथं व्यवस्था केलेली आहे. त्यांची राहण्याची, जेवणाची आणि त्यांच्या आरोग्याची व्यवस्था आम्ही इथं करणार आहोत. आपला हा जो काही जिल्ह्यातील देवस्थानांच्या ट्रस्टींच्या अध्यक्षपदापर्यंतचा आपला प्रवास होता, तर हा प्रवास करताना नेमकं कोणकोणत्या अडचणी आल्या, इथपर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचला? याच्यामध्ये आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून सर्व देवस्थान विश्वस्त परिषदेने अनेक असे उपक्रम राबवले. उदाहरणार्थ मागच्या याला आपल्या याच्यामध्ये जेव्हा करोना आला, त्या करोनामध्ये सर्व देवस्थानांनी एकत्र येऊन धान्य असेल, अन्नदान असेल, मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही लोकांना इथं वाटप केलं. त्याचप्रमाणे आम्ही एक सामूहिक विवाह पार पाडला. त्याचप्रमाणे दुष्काळ असेल किंवा आपत्ती जी मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या वेळेला अतिवृष्टी झाली होती, त्यावेळेला सुद्धा सर्व देवस्थानांनी एकत्र येऊन जवळजवळ शासनाला 1.5 ते 2 कोटी रुपयाचे आम्ही देणग्या मुख्यमंत्री निधीमध्ये आम्ही दिलेल्या आहे. आपण आजपर्यंत राजकारणातली विविध पदं भूषवली आहेत, तर राजकारण आणि मंदिर व्यवस्थापन यामध्ये नेमकं कोणती लढाई आपल्याला जास्त त्रास देते? राजकारणापेक्षा समाजकारण हे फार जरी अवघड असलं पण आमच्या दृष्टिकोनातून ते सोपं झालेलं आहे. कारण सतत जर आपण लोकांसाठी जर झटलो तर त्याच्यासाठी कुठलीही अडचण येत नाही. कालिका मंदिरच्या वतीनं आम्ही अनेक उपक्रम इथं सतत राबवत असतो आणि त्या उपक्रमाची आम्हाला सवय झालेली आहे. त्याच्यामुळं राजकारणापेक्षा
समाजकारण, मंदिराचं व्यवस्थापन हे आम्ही फार चांगलं समजतो. आपल्या या प्रवासात असा कोणता टर्निंग पॉइंट होता ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही बदल घडून आला? मी महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि आमचे वडील ह्या कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष होते. अनेक वर्ष त्यांनी इथं काम केलं होतं. त्याच्यानंतर मी कालिका मंदिर ट्रस्टचा विश्वस्त झालो आणि महानगरपालिकेतून जे जे कामं मंदिरासाठी करता येतील ते करण्याचा मी प्रयत्न केला. समोरचं गार्डन असेल, कमान असेल किंवा अनेक जे महापालिकेकडून असतील, शासनाकडून असतील, जे उपक्रम इथं राबवता येतील ते मी मोठ्या प्रमाणामध्ये इथं माझ्या याच्यातून वापरलेले आहेत. आणि त्यामुळं राजकारण आणि समाजकारण, मंदिर व्यवस्थापन ह्याच्यामध्ये मला खूप चांगलं टर्निंग पॉइंट घेता आला. कालिका माता मंदिर ट्रस्टशी जोडणं हा योगायोग होता की ही नियती होती? तर विषय असा आहे की कालिका मंदिर हे आमचं वंशपरंपरा मंदिर देवस्थान आहे. आजोबा पंजोबापासून त्यांनी स्थापन केलेलं हे जे मंदिर आहे त्याच्यामुळं आजोबा असतील, वडील असतील, मी असेल, आमच्या ह्या पिढ्यानपिढ्या हे मंदिराचं व्यवस्थापन करण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि आम्ही आमचं सर्वस्व याला वाहून घेतलेलं आहे. आज आपण नाशिक जिल्ह्यातले सर्व देवस्थान आहेत त्या देवस्थानच्या ट्रस्टींचे अध्यक्ष म्हणून इथपर्यंत आपण पोहोचलात, तर ह्या प्रवासाचं सर्व श्रेय आपण कुणाला देता? आम्ही जेव्हा सर्व मंदिराची विश्वस्त एकत्र बसतो आणि ही कल्पना मला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती म्हणून एक समिती आहे. तिथं पूर्वी जी तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर असे ती जी मंदिरं, मोठे मोठे मंदिरं आहेत पश्चिमच्या मध्ये, त्यांची एक महाराष्ट्र शासनाने समिती निर्माण केलेली आहे. आणि ही समितीचं कामकाज तिथं कसं पद्धतीने चालतं त्याची मी प्रत्यक्ष कोल्हापूरमध्ये पाहणी केली. आणि त्याच्यानंतर मला एक उत्तर महाराष्ट्र असेल किंवा नाशिक जिल्हा देवस्थान असेल काय अशी एक समिती स्थापन करावी आणि त्याच्या माध्यमातून काम करावं याची माझी एक प्रामाणिक इच्छा झाली आणि मी हे स्थापना केलेली आहे. एक तर नाशिक मोठं शहर आणि त्यात मेन बस स्टँडच्या जवळच आपलं देवस्थान आहे, तर हे जी लाखोची गर्दी होती याचं नेमकं व्यवस्थापन आपण कसं करतो? आम्ही नवरात्र उत्सवामध्ये बऱ्याच वेळा पाऊस असतो, त्याच्यासाठी आम्ही भाविकांना चांगल्या पद्धतीनं दर्शन देता येते त्यासाठी वॉटरप्रूफ मंडप तयार करतो. म्हणजे पावसाळा जरी सुरू झाला किंवा काही झालं तरी आम्ही त्याच्यापासून भाविकांना त्रास होणार नाही याचं दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवतो. खाजगी स्वयंसेवक असतील त्यांची सुद्धा आम्ही नेमणूक करतो. महिला स्वयंसेवक आहेत त्यांची नेमणूक करतो. सीसीटीव्ही कॅमेरे मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये लावतो. लाऊडस्पीकर वरून सतत आम्ही भाविकांना सूचना देत राहतो आणि त्याच्यातून तंत्रज्ञान, शिस्त आणि हे सगळं तयार झाल्यामुळं एक गर्दीचं चांगलं व्यवस्थापन करता येतं. सिंहस्थामध्ये यावेळी गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे, तर भाविकांची होणारी गर्दी, त्यांची पार्किंगची व्यवस्था, त्यांच्या दर्शन रांगा याचं नेमकं नियोजन कसं केलं जाणार आहे? माझी एक प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनाने आमच्या मंदिर व्यवस्थापन विश्वस्त परिषद आहे याच्याशी चर्चा करावी, आमच्या बरोबर बसावं. आमच्या अनेक जे मंदिर आहेत यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत, पैसा आहे, सर्व खर्च करायची आमच्या सर्व लोकांची तयारी आहे. आमच्या प्रत्येक प्रशासनाला जर मंदिर प्रशासनाला जर एक अँब्युलन्स दिली तर तिचा सर्व आम्ही खर्च करू शकतो. अँब्युलन्स असेल, वैद्यकीय पथक असेल किंवा भाविकांना, येणाऱ्या भाविकांची राहण्याची व्यवस्था असेल, त्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल, हे सर्व जर मंदिर ट्रस्टनी जर आम्ही ठरवलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही मंदिर विश्वस्त परिषद त्याला मदत करू शकतो. पोलीस प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन या दोन्हीचं समन्वय नेमकं कसं चालतं? मंदिर व्यवस्थापन आणि पोलीस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण पोलीस सतत आमच्या संपर्कात असतात. संपर्कात असतात. आम्ही
अनेक ज्या यंत्रणा आहेत मोबाईल, आता पूर्वी वॉकी टॉकीवर हे व्हायचं, परंतु आता मोबाईलमुळं ही यंत्रणा अत्यंत सोपी झाली आहे. कुठं गर्दी होते, कुठल्या बाजूला काय त्रास होतोय, कुठल्या काय येते, हे स्वयंसेवक एकमेकाला आता सांगत राहतील, सतत कॉन्टॅक्टमध्ये राहतील आणि हे गर्दीचं व्यवस्थापन करतील. पिण्याचे पाणी असेल किंवा स्वच्छतेसाठी जी काही व्यवस्था केलेली असेल, शौचालय वगैरे, तर यावेळी भाविकांना सिंहस्ताच्या दरम्यान वेगळं काय पाहायला मिळेल? पूर्वीपेक्षा यावेळी काय बदल असणार आहे? जिल्ह्यामध्ये अनेक स्वयंसेवक संस्था आहेत, अनेक मंडळं आहेत. जसं गणपती मंडळ जसे आहेत तशा अनेक मंडळं आहेत आणि ह्या मंडळांच्या वतीनं प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा एक ट्रेडमार्क घेऊन प्रत्येक जण म्हणजे आपले मंदिराच्या मार्फत किंवा होल्डिंग बॅनर लावून की आमच्याकडं ही व्यवस्था आम्ही केलेली आहे, भाविकांनी याचा लाभ घ्यावा. म्हणजे उदाहरणार्थ पानपोई असेल किंवा एखाद्या म्हणजे बिस्लरी बॉटल असतील, त्या देण्याची सुद्धा काही भाविक तिथं मंडळ तयार करत असतात. 12 वर्षानंतर येणारा हा सिंहस्थ कुंभमेळा हा पुन्हा आपल्या नाशिकमध्ये येतोय, तर हा सोहळा जागतिक लेवलला नेण्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे? आंतरराष्ट्रीय प्रचार म्हणजे जे पत्रकार परदेशातून जगातून कुठून तरी येणार असतील, त्यांची राहण्याची आणि त्यांची सगळी व्यवस्था प्रशासनाने केली पाहिजे आणि त्यांना त्यांचं काम करण्याची एक अत्यंत चांगली अशी संधी याच्यातून उपलब्ध आहे. नाशिककरांना माझी एक विनंती आहे की आपण स्वयंस्फूर्तीनं या सर्व लोकांना, परदेशामधून येणाऱ्या लोकांना आपण मदत करावी. कारण हा जो सिंहस्थ कुंभमेळा आहे हा देशाचीच नव्हे तर संपूर्ण आपल्या महाराष्ट्राची सुद्धा एक शिस्त, परंपरा, धार्मिकता ही जगापुढं समोर जाणार आहे आणि कुठलाही गालबोट लागणार नाही या सिंहस्थ कुंभमेळ्याला. याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी माझी विनंती आहे. आपण कालिका मंदिरामध्ये पूर्ण वेळ देता, तर आल्यानंतर दर्शन घेताना नेमकं देवीला काय साकडे घालता, काय मागता? आपण प्रत्येक वेळेला सांगत असतो की आम्हाला सुबुद्धी दे, आम्हाला सुख दे, पण प्रत्येक जण आपल्याला पैसे दे असंच म्हणत असतो. परंतु आम्ही नेहमी सांगत असतो की सर्वांना आरोग्य दे आणि शांतता दे, हा देश शांततामय राहावा अशीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. नाशिक जिल्हा विश्वस्त परिषद या सर्व ट्रस्टींच्या पूर्ण नियंत्रणाचं काम असेल, तसेच कालिका माता मंदिर ट्रस्टचं आपल्याकडे पूर्ण एवढं मोठं नियंत्रण असतं, नियोजन असतं, तर हे सर्व करत असताना आपल्याला कुटुंबियांना वेळ देता येतो? किती वेळ व्यस्त असला तरी कुटुंबासाठी वेळ काढणं हे एक अत्यंत चांगलं काम आहे. नातू असतील, त्या नातवंडाबरोबर खेळणं, त्यांना भेटणं हे माझं एक प्रथम प्राधान्य त्यांच्यासाठी असतं. तुमच्या मुलांना, पुढच्या पिढीला आपण कोणता जीवन मंत्र देणार आहात? शिस्त पाळा, प्रामाणिक राहा, चांगलं काम करा, कुठेही वाईट कृत्य करू नका. येणारा कुंभमेळा असेल, मंदिर व्यवस्थापन असेल, यामध्ये राजकारण किंवा राजकारणी लोक यांचा किती हस्तक्षेप असतो आणि हा कितपत योग्य आहे? हा कुंभमेळा म्हणजे एक धार्मिक सोहळा आहे आणि ह्या धार्मिक सोहळ्यामध्ये लोकसहभाग म्हणजे भाविकांचा सहभाग असल्याशिवाय हा कुंभमेळा यशस्वी होऊ शकत नाही. कारण येणारा भाविक हा एक फार मोठ्या आशेने ह्या कुंभमेळ्यामध्ये आलेला असतो. त्याला कुठलाही त्रास होणार नाही, त्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, या दृष्टिकोनातून त्याला सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी एक अपेक्षा असते. मंदिराच्या उत्पन्नाबाबत लोकांमध्ये खूप गैरसमज आहे, तर त्यातली त्यात सर्वात मोठा गैरसमज कोणता? अनेक भाविकांना असं वाटतं की मंदिराचं उत्पन्न फक्त विश्वस्त आणि पुजारी यांच्याच पोट भरण्याचं साधन आहे असं त्यांना वाटतं. कारण येणारा जो पैसा आहे हा जनतेचाच आहे आणि जनतेच्या शिक्षणासाठी याचा वापर व्हावा हा माझा एक मोठा प्रश्न आहे. आणि सामाजिक उपक्रम असतील, सेवाभावी उपक्रम असतील, महिलांचे प्रश्न असतील, ह्या कामही देवस्थान सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. कारण नुसतं दान धर्म हा सर्व न करता भाविकांना
कशा पद्धतीने सामाजिक त्याची बांधिलकी आपण जपली पाहिजे. हिंदू धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनात सरकारचा हस्तक्षेप थोडा जास्तच आहे असं आपल्याला वाटतं का? तसं जर बघितलं तर आता एक नवीन आता कायदा आला की अनेक ठिकाणी चॅरिटी कमिशनरच्या ऐवजी, म्हणजे पूर्वी देवस्थानं अनेक कलेक्टर असतील, कमिशनर असतील किंवा जिल्हा न्यायाधीश असतील यांच्या नेमणुका तिथं झालेल्या होत्या. परंतु मागच्याच महिन्यामध्ये तो कायदा करून देवस्थान हे आता पूर्णपणे धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारीत करण्यात आलेले आहेत. त्यामुळं आता त्यांना पूर्ण वेळ काम करण्याची संधी मिळालेली आहे. काही लोक म्हणतात की जे विश्वस्त असतात तर या भक्तीच्या आड हे लोक स्वतःचेच व्यवसाय पुढे नेतात, असं काही आहे का? त्याची तपासणी केली पाहिजे की त्याचं मागचं चारित्र्य पडताळणी केली पाहिजे. तो कुठल्या याच्यात आहे, कारण याची नेमणूक ही धर्मदाय आयुक्तांनी करतात. आता काही मंदिरं आमच्यासारखी वेगवेगळी मंदिरं आहेत की ही वंशम परंपरा मंदिर ट्रस्ट आहेत, परंतु जी मंदिरांची नेमणूक सरकारमार्फत होते त्याच्यावर त्या कुठल्या याच्यावर नियंत्रण असावं, त्याची पोलीस पडताळणी करावी, त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत का नाही हे चौकशी करावी. तो पूर्ण त्याचं चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय त्याच्यावर विश्वस्त नेमणूक करू नये. प्रयागराज महाकुंभाच्या दरम्यान फक्त हिंदू व्यावसायिकांनाच त्या ठिकाणी संधी होती, असं काही आपल्या नाशिक जिल्ह्यात होऊ शकतं? तसं जर बघितलं तर हिंदू व्यावसायिकांव्यतिरिक्त कुणी व्यवसाय करतच नाही. रस्ते असतील, लाईट असतील, पाणी असेल, ह्या सर्व रिंग रोड असेल, मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये शासनाने खर्च केलेला आहे आणि हा खर्च अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हावा हा दृष्टिकोन शासनाचा आहे. परंतु काही चुकीचे लोक हा वाद निर्माण करतात, कारण इथं व्यवसायच नाहीये, कोणाचा व्यवसाय करण्याचा पैसेच नाहीये. हा कुंभमेळा हा साधूंचा कुंभमेळा आहे, भाविकांचा कुंभमेळा आहे. इथं येणारा प्रत्येक माणूस हिंदूच आहे, त्याच्यामुळे कुठला विषयच येत नाहीये हिंदू आणि कुठल्या इतर धर्मियांचं नाव घेण्याचं. तरी देखील पूजापाठचं जे साहित्य आहे तर ते हिंदू मंदिराच्या ठिकाणी हिंदू व्यावसायिकांचंच असावं, याबद्दल काय नियोजन असू शकतं? 100% हिंदू मंदिरात आपण कुठेही जा, आता समजा कालिका मंदिर आहे, कोल्हापूर आहे, दैत्य आहेत, कुठं अनेक असे मंदिर आहेत तिथे हिंदूंचेच दुकान आहेत, असं कुठलंही नाहीये. हे सगळे चुकीचं एखाद्या ठिकाणी अपवादात्मक असेल, परंतु असं कुठेही माझ्या पाहण्यात आलेलं नाही. तुम्ही जा ना, तुळजापूर जा, पंढरपूर जा, गाणगापूरला जा, कुठेही जा, इथं सगळे दुकानच त्यांचे आहेत, कारण हिंदूंना हा व्यवसाय ते करतात. आमचे मी तर खूप खरोखरच अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कुंभमेळा यशस्वी करण्याकरता मंदिर नाशिक जिल्हा मंदिर व्यवस्थापन जे आहे आमचं जिल्ह्याचं, हे सतत शासनाला मदत करत राहील. शासनाने आमच्याशी चर्चा करावी, आमच्याबरोबर बसावं, आमच्याकडून काय शासनाला मदत पाहिजे ते आमच्याकडून घ्यावी. 12 वर्षांनी येणारा जो कुंभमेळा आहे त्यावेळी लोक आपली जेव्हा आठवण काढतील तेव्हा आपल्या नावाबरोबर कोणता शब्द जोडला जावा असं आपल्याला वाटतं? नाशिक जिल्ह्याचं कुंभमेळा हा एक श्रद्धेचं ठिकाण आहे. दुसरी गोष्ट सुरक्षा आहे, व्यवस्था आहे, आरोग्य आहे. या सर्व गोष्टी अत्यंत उत्कृष्टपणे जेव्हा नाशिकमधून होतील तेव्हा पुढच्या 12 वर्षांनी लोकांनी आठवण काढली पाहिजे की मागचा कुंभमेळा हा अत्यंत आदर्शवत कुंभमेळा झाला आणि नाशिक हे संपूर्ण जगापुढं आणि देशापुढं एक आदर्श ठरावं अशीच माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. जे भाविक कुंभमेळ्यासाठी दर्शनाला येणार आहेत तर त्यांनी कोणते नियम पाळावेत असे आपण त्यांना एक या ठिकाणी आवाहन करत आहात? सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे गर्दी करू नये, प्लास्टिकचा वापर करू नये आणि सगळ्यात दुसरा महत्वाचा विषय आहे की आपण
जेव्हा व्यवस्थित सुदृढ असाल किंवा काही जी मंडळी आहेत की कुठल्याही चुकीच्या अफवा पसरवू नयेत आणि अफवा पसरली तर तिचा मोठा धोका निर्माण होत असतो. अफवावर नियंत्रण ठेवावं, पोलिसांना प्रशासनाला सर्व योग्य ते सहकार्य करावं किंवा येताना आपला आयडेंटिटी ही आपल्या जवळ असावी. प्रत्येक येणारा जो भाविक आहे त्यांनी आपल्याकडे जसं आपण एखाद्या कंपनीत कामाला असल्यानंतर जसं आयडेंटिटी कार्ड वापरतो तसं एक आपलं संपूर्ण माहितीचं एक कार्ड खिशात ठेवावं एवढीच विनंती. सिंहस्ता दरम्यान जे बाहेरगावचे भाविक लाखोच्या संख्येने येणार आहे त्यामुळे जे नाशिककर इथलचे रहिवासी आहे त्यांना काहीतरी त्रासाला सामोरं जावं लागेल. तर हा त्रास नाही, ही सेवा आहे, तर हे आपल्या दृष्टिकोनातून कसं सांगा? तसं जर बघितलं तर त्रास तो होतोच, परंतु नाशिक हे पूर्वी एवढं राहिलेलं नाही. आता मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण याच्यासाठी का प्रयत्न करावेत, परंतु ही एक जर सेवा म्हणून त्याच्याकडे जर बघितलं, येणारा जर भाविक आपल्या घरी जर येऊन राहिला किंवा आपण त्याची राहण्याची सुद्धा व्यवस्था केली, त्याची जेवणाची व्यवस्था केली, येणारे पाहुणे आहेत समजा आपल्याकडे येणारा आपला जो पाहुणचार आहे हा आपण द्यावा आणि हा कुंभमेळा अत्यंत सुरक्षित असा पार पाडावा. येणारा भाविक हा आपला पाहुणा आहे असं समजून वागावं एवढीच माझी विनंती. आजच्या पॉडकास्टमध्ये अण्णांनी अतिशय सुंदर पद्धतीने आणि मनमोकळ्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याशी गप्पा मारलेल्या आहेत. अण्णा, आजपर्यंत आपण राजकारण असेल, समाजकारण असेल आणि कालिका माता मंदिर ट्रस्ट व पूर्ण जिल्ह्यातील विश्वस्तांना एकत्र घेऊन जे काही जिल्ह्याचं नियंत्रण, नियोजन, समन्वय आपण साधता, यामध्ये यशस्वीरित्या आपण जो प्रवास केलेला आहे याबद्दल आपलं अभिनंदन आणि येणाऱ्या सिंहस्तासाठी आमच्या पॉडकास्टच्या टीमच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आभारी.